राहुल गांधीच्या वाढदिवसाच्या निमित्त साधत युवक काँग्रेसच्या शहर स्वच्छता अभियानाला धडाक्यात सुरुवात. संत गाडगेबाबांना अभिवादन करून केला अभियानाचा श्रीगणेशा. सामान्य जनतेला भेडसावत असलेल्या या महत्त्वाच्या समस्यांकडे लोकप्रतिनिधी व मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता अमरावती विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने शहर स्वच्छता अभियान ही अभिनव मोहीम हाती घेण्यात आली आहे. आपले शहर आपली जबाबदारी या ब्रीदवाक्यानुसार या मोहिमेअंतर्गत शहरातील प्रत्येक प्रभागात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढवून परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्याचा मुख्य उद्देश आहे. देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज 19 जून गुरुवार रोजी सकाळी 9 वाजता या अभियानाची करण्यात आली आहे. स्वच्छतेचा मूलमंत्र देणाऱ्या संत गाडगेबाबा यांच्या गाडगेनगर समाधीस्थळ येथील प्रतिमेला अभिवादन करून माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलासभाऊ इंगोले, माजी महापौर मिलिंदभाऊ चिमोटे, माजी महापौर अशोकराव डोंगरे, माजी स्थायी समिती सभापती बाळासाहेब भुयार यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या अभियानाची मनपा प्रशासनाला पूर्वसूचना दिल्याने युवक काँग्रेसच्या धसक्याने प्रशासनाने आदल्या दिवशीच संपूर्ण गाडगेनगर परिसरातील कचरा स्वच्छ करून घेतला. मात्र कठोरा नाका चौक ते पाठ्यपुस्तक महामंडळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याबाबत युवक काँग्रेसला अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा संपूर्ण कचरा साफ करून घेतला. अनेक दिवसापासून येथे कचरा साचल्याने कचऱ्याचा मोठा ढीग येथे तयार होऊन परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता. युवक काँग्रेसच्या या अभियानाने सध्या तरी हा कचऱ्याचा ढीग साफ झाला असून परिसरातील नागरिकांना युवक काँग्रेसच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यानंतर शहरातील प्रत्येक भागात स्थानिक नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येणार असून पुढील काही दिवसात संपूर्ण शहरात हे अभियान प्रभावीपणे पार पडेल. विविध सामाजिक संघटनांचा सहभाग देखील या मोहिमेत असणार आहे. सर्व नागरिकांनी तसेच सामाजिक संघटनांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा आणि शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे. अमरावती शहराच्या प्रत्येक भागात आपण बघितलं की सगळीकडे घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. सगळीकडे जागोजागी कचरा असा रस्त्यावर पडलेला आहे आणि या येणाऱ्या पावसाळ्याच्या तोंडावर हे शहरात घुबरायला निमंत्रण देणारं सगळीकडे वातावरण निर्माण झालेलं आहे. प्रशासनाला वेळोवेळी म्हणजे विनंती करून सगळे बैठका लावल्या काँग्रेस पक्षाने, मात्र अजूनही स्वच्छतेच्या बाबतीत मनपा प्रशासनाने कुठलेही ठोस पाऊल उचललेलं नाही. तर एक आपली जबाबदारी, आपली जाणीव म्हणून आपलं शहर आपली जबाबदारी एक शहर स्वच्छता अभियान अमरावती विधानसभा युवक काँग्रेसतर्फे आम्ही राबवलेलं आहे. त्याची सुरुवात आज लोकसभेचे विरोधी पक्ष नेते, आमचे नेते जननायक राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज या भागातील कचरा सर्वप्रथम स्वच्छतेचा मूलमंत्र आपल्याला ज्यांनी दिला ते संत गाडगेबाबांचे पूजन करून आम्ही या अभियानाला सुरुवात केलेली आहे. या कठोरा नाका ते पाठ्यपुस्तक हा जो भाग आहे ते एवढं घाणी साम्राज्य आहे. तिथे आम्ही या सकाळपासून राबून हा सगळा कचरा लोक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी साफ केला आहे. तरी आम्ही आपल्या या माध्यमातून जनतेला आवाहन करतो की आम्ही दर रविवारी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते प्रत्येक भागात ही मोहीम राबवणार आहे. तर आपण सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं, जेणेकरून जे प्रशासन झोपेचं सोंग घेऊन आहे त्यांचे डोळे उघडले पाहिजे आणि आपल्या माध्यमातून हे शहरातील नागरिकांचं आरोग्य जपलं गेलं पाहिजे. असं समाज प्रबोधन करणारे गाडगे महाराज या अमरावती शहरात गाडगे बाबांच्या समाधीपासून आज युथ काँग्रेसच्या वतीने स्वच्छता मोहीम युथ काँग्रेसने हाती घेतली. आज आम्ही कठोरा नाका ते पाठ्यपुस्तकालय रोडवरील अत्यंत म्हणजे कचऱ्याचा महापूर या इथे आहे. आमचं या मागचा उद्देशच साफसफाईचा हा आहे की प्रशासनाला कुठेतरी जाग आली पाहिजे आणि शहराची जी परिस्थिती शहरातील लोकप्रतिनिधी व महानगरपालिका प्रशासनाने करून दिली आहे, या प्रशासनाला जागा करण्याकरिता ही युथ काँग्रेसनी मोहीम हाती घेतलेली आहे. नवसारी प्रभागातील कठोरा ते पाठ्यपुस्तकालय रोड येथील कचऱ्याची खूप घाण झालेला आहे. इथल्या लोकांनी वारंवार आम्हाला सुचवलं, त्यामुळे आम्ही महानगरपालिकेची साफसफाई कंत्राटदाराला सुचवले, पण त्यांना काही याच्यावर लक्ष दिले नाही. त्यामुळे आज आम्ही अमरावती युवक काँग्रेसच्या द्वारे ही मोहीम राबवत आहे.